त्या रात्री चौक सुन्न झाला होता. तो होता भुसारा चौक. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एक अगदी सामान्य रोजच्या जीवनात गुंतलेलं गाव. सकाळी येते, भाजी मंडई भरते, दुपारी लोक किराणा खरेदी करतात आणि संध्याकाळी चहाच्या टपरीवर गावकऱ्यांच्या गप्पा रंगतात. सगळं अगदी नेहमीसारखंच चाललं होतं. पण कोणालाही कल्पना नव्हती की या चौकात 2 दिवसापासून शांत बसलेली, बोलण्यात कमी आणि भावनांमध्ये हरवलेली एक 20 वर्षाची मानसिकदृष्ट्या विकलांग तरुणी एका अत्यंत घृणास्पद प्रसंगाची शिकार होणार आहे. ती तरुणी कुठून आली, कुणासोबत होती किंवा तिला गावात कोणी ओळखतं का हे कोणी विचारलं नाही. ती एकटीच होती, शांत, गप्प आणि निरुपद्रवी. बहुतेकांना वाटत होतं 2 दिवसात कुणीतरी तिला घेऊन जाईल, पण तिच्या चेहऱ्यावर एक निरागसता होती जी जगाच्या क्रूरतेच्या कल्पनाही करू शकत नव्हती. मंगळवार 29 जुलै पहाट झाली होती. बाजार उघडायला सुरुवात झाली होती. CSP सेंटरचा ऑपरेटर, एक तरुण, रोजच्या कामासाठी दुकान उघडायला आला. पण आज काहीतरी वेगळं होतं. काउंटर विस्कळीत होता, खालचं ड्रॉवर उघडलेलं आणि काही सामान जमिनीवर विखरलेलं. त्याला वाटलं चोरी झाली असावी. त्याने लगेच CCTV फुटेज पाहायला घेतलं. पण ते फुटेज पाहून त्याचे डोळे फाटले. तोंडातून शब्दच निघेना. चोर कुठलाच नव्हता. दिसत होती ती एक भयावह दृश्य. एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीने त्या मतिमंद तरुणीवर केलेला बलात्कार. गावात हरियाणाहून परत आलेला मजूर सकल पासवान याने रात्रीच्या अंधारात तिला अडवून बाजाराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात नेऊन तिच्यावर विकृत अत्याचार केला होता. तिथे त्या कॅमेऱ्याच्या डोळ्यात माणुसकी हरवली होती. एक दृश्य, एक वृद्ध पुरुष ज्याच्या वयामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला गेला असता, त्यानेच त्या निरागस मुलीचा विश्वास तुडवून टाकला होता. त्या सकाळीच काही महिलांनी त्या मुलीला चौकात विवस्त्र अवस्थेत पाहताना पाहिलं. अंगावर काटा यावा अशी ती दृश्य होती. एक मुलगी जी स्वतःला काय झालं ते नीट सांगू शकत नाही. डोळ्यातून अश्रू नाही, पण अंगावर त्या रात्रीच्या भयंकर आठवणी जिवंत होत्या. महिलांनी तिला लगेच ओढणी वगैरे दिली, बसवून तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस CSP ऑपरेटरने पोलिसांना फोन लावला. गायघाट पोलीस स्टेशनचे प्रभारी उमाकांत सिंग यांनी त्वरित कृती केली. पोलिसांनी सकल पासवानाला शोधून गावातल्याच एका झोपडीतून अटक केली. सुरुवातीला तो वयाचं कारण देऊन माझं वय पहा, मी हे करणारच नाही असा बचाव करत राहिला. पण जेव्हा पोलिसांनी त्याच्याच कृत्याचं CCTV फुटेज समोर ठेवलं तेव्हा त्याची मान खाली गेली. चेहऱ्यावरचे रंग उडाले. गावात लोकांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, कोणीतरी असा कसा करू शकतो? पीडित तरुणीला तातडीने SKMCH रुग्णालयात नेण्यात आलं. तिची वैयक्तिक तपासणी झाली. तिच्या शरीरावर, आत्म्यावर जे झालं होतं त्याची नोंद घेतली गेली. पोलिसांनी CCTV फुटेजही पुरावा म्हणून जप्त केले आणि न्यायालयात सादर करण्याची तयारी केली. आरोपी सकल पासवान याला अटक करण्यात आली. पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून आम्ही सर्व पुरावे न्यायालयात सादर करणार आहोत. परंतु या घटनेच्या पलीकडचं सत्य हे अधिक भयानक होतं. समाज म्हणून आपण कुठे कमी पडलो? त्या तरुणीला 2 दिवस रस्त्यावर कोणी विचारलंही नाही, कोणी तिला आश्रय दिला नाही आणि जेव्हा तिच्यावर अत्याचार झाला तेव्हा तिला कपडे देणारे काही जण तर नंतर गप्प राहिले, कारण गोंधळात आपल्याला अडकवू नये. ही फक्त पोलीस तपासणीची, कोर्ट केसची गोष्ट नाही, ही आपल्यामधल्या माणुसकीच्या मृत्यूची कहाणी आहे. या घटनेनंतर चौक पुन्हा पूर्वीसारखा दिसतो. दुकानं उघडतात,
गाड्या येतात जातात, लोक आपापल्या कामात गुंततात, पण प्रत्येक दुकानाच्या कडेला लावलेला कॅमेरा, प्रत्येक महिलेनं आपल्या मुलीला घट्ट धरलेली नजर आणि त्या दिवशी ओढणी देणाऱ्या स्त्रियांचे थरथरते हात, हे सगळं सांगून जातं की एका रात्रीनं भुसारा चौकाचं नशीब बदललं. कोणीतरी गावच्या चौकात 2 दिवस उपाशी, अनाथ, असहाय्य अवस्थेत राहिलं आणि आपण फक्त बघण्याची भूमिका घेतली. याचा जाब विचारणारा काळ कधी ना कधी आपल्या दारात येणारच आहे. ही केवळ एक घटना नाही, तर एक सावधानतेची घंटा आहे. आपल्याला सतत जागं ठेवणारी, माणुसकी टिकवणारी आणि दुर्लक्षितांना आपल्या कवचाखाली घेणारी त्या मतिमंद मुलीचा आवाज आपण व्हायला हवं. कारण तिच्या डोळ्यात असलेली भीती आज प्रत्येक माणसाच्या आत्म्यात उतरली पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की समाजात काही बदल व्हायला हवा, तर ही माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा आणि अशा पीडितांसाठी आवाज उठवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.